Hello students, welcome to Akshay Learnings. Heredity and evolution मधला next point आहे that is transcription, translation and translocation. As we already studied that heredity is a transfer of biological characters from one generation to the another generation via genes. आता इथे काय होणार आहे हेरिडिटी मध्ये जे काय बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे. कशामधून होणार आहेत? जीन्स मधून होणार आहेत. नाउ द जीन्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए and that are used for the synthesis of a protein with the help of RNA. आता हे जे जीन्स प्रेझेंट आहेत कोड फॉर्म मध्ये कशामध्ये प्रेझेंट आहेत? डीएनए मध्ये प्रेझेंट आहेत and they form a complex protein. हे काय करणार आहेत ते सेल्स? प्रोटीन फॉर्म करणार आहेत and they control the organization of the body. मग बॉडीचं स्ट्रक्चर असेल, फंक्शन असेल, त्या प्रत्येक बॉडी पार्टला जी रिक्वायर्ड प्रोटीन आहे ते प्रोटीन तयार करण्याचे काम हे सेल्स करणार आहेत. नाउ द सिंथेसिस ऑफ दिस प्रोटीन, आता डीएनए मध्ये जो काही सेल्स प्रेझेंट आहेत, जे काही जीन्स प्रेझेंट आहेत, त्याचं जे काही सिंथेसाइज होणार आहे दॅट इज विथ द हेल्प ऑफ आरएनए. ते कसं होणार आहे? विथ द हेल्प ऑफ आरएनए होणार आहे. आता ही जी काही प्रोटीन सिंथेसिस होते डीएनए मध्ये, ओके, विथ द हेल्प ऑफ आरएनए, याला म्हणणार आहे आपण सेंट्रल डोग्मा. ओके, सो द फर्स्ट पॉइंट इज सेंट्रल डोग्मा. सो व्हॉट इज मीन बाय सेंट्रल डोग्मा? प्रोटीन सिंथेसाइज्ड बाय डीएनए विथ द हेल्प ऑफ आरएनए. आता जीन्स कशामध्ये प्रेझेंट आहेत? डीएनए. ओके, जीन्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए अँड डीएनए इन्फॉर्मेशन काय होते? ती सिंथेसाइज होते. कशामधून होणार आहे? आरएनए म्हणून. आणि दॅट सिंथेसाइज इन्फॉर्मेशन इज युज्ड टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. ओके, आणि दीज प्रोटीन्स आर प्रोड्युस्ड ऍज द रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी. बॉडीची जी काय रिक्वायरमेंट आहे, कुठल्या पार्टचे प्रोटीन सिंथेसिस करायचे आहे, कशाची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचे आहे, हे कंट्रोल काय करणार? हे सेल्स कंट्रोल करणार आहेत. And this controls the overall structural and function of the body. Now, so first is central dogma. What is mean that? Protein are synthesized by DNA. जे काही डीएनए मध्ये प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सिंथेसाइज केली जाते विथ द हेल्प ऑफ आरएनए. दॅट वी कॉल इट एज अ सेंट्रल डोग्मा. ओके, डीएनए मध्ये जे काही प्रेझेंट आहे दॅट इज द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रोटीन. त्या प्रोटीनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन डीएनए मध्ये सेव्ह आहे. नाउ डीएनए मीन्स जीन्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए. ते जीन्स आहेत इन द फॉर्म ऑफ डीएनए स्ट्रक्चर मध्ये. त्यांच्यामध्ये काय आहे? प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे आणि ती इन्फॉर्मेशन आपण काय करणार आहे? सिंथेसाइज करणार आहे विथ द हेल्प ऑफ आरएनए. दॅट वी कॉल इट एज अ सेंट्रल डोग्मा. ओके, मीन्स द फर्स्ट पॉइंट इज द प्रोटीन सिंथेसाइज्ड बाय डीएनए विथ द हेल्प ऑफ आरएनए. वी कॉल इट एज अ सेंट्रल डोग्मा. आता ही प्रोसेस कशी होते? नाउ देयर आर द 3 steps where the protein synthesis is done and required protein are formed. Now, protein कसा फॉर्म होणार आहे? In branch of amino acids. प्रोटीन कशाने तयार होतो? अमिनो ऍसिडच्या ब्रांचने कनेक्ट झाल्यानंतर एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होणार आहे. नाउ हिअर द अमिनो ऍसिड, जे काही अमिनो ऍसिड लागणार आहे त्या प्रोटीनसाठी ती प्रोसेस होणार आहे दॅट इज इन अ 3 steps. कशामधून होणार आहे? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. नाउ वी आर गोइंग टू सी all this process one by one. So first one is central dogma क्लिअर झाली, जिथे प्रोटीन सिंथेसिस होणार आहे डीएनए मधली विथ द हेल्प ऑफ आरएनए. दॅट वी कॉल्ड इट एज अ सेंट्रल डोग्मा. नाउ द फर्स्ट पॉइंट इज ट्रान्सक्रिप्शन. नाउ व्हॉट हॅपन्स? व्हॉट एव्हर द आरएनए, इथे काय आहे? आरएनए प्रेझेंट आहे. नाउ डीएनए एंटर्स इन टू द आरएनए. काय होणार आहे? याच्यामध्ये डीएनए एंटर होणार आहे आरएनए मध्ये. नाउ हिअर द वन स्ट्रँड ऑफ डीएनए इज युज्ड फॉर द प्रोटीन सिंथेसिस. इथे काय करणार आहे? डीएनए मध्ये जे काही टू स्ट्रँड स्ट्रक्चर आहे, हे जे काही 2 स्ट्रँड स्ट्रक्चर आहे, जेव्हा हा डीएनए आरएनए मध्ये एंटर होणार आहे त्यावेळेला डीएनए स्ट्रक्चर मधला जो काही एक स्ट्रँड आहे, ओनली 1 स्ट्रँड इज यूज. ओके, सो हिअर mRNA प्रोड्युस्ड ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. आता डीएनए वरती जो काही न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट आहेत याच्यानुसारच एक स्ट्रँड यूज करणार डीएनएचा आणि आरएनए मधून काय तयार होणार आहे? एक mRNA तयार होणार आहे विच हॅज द कोडेड इन्फॉर्मेशन फॉर अमिनो ऍसिड ऍज ऑन द डीएनए. ओके, हिअर इट इज mRNA प्रोड्युस्ड ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. जेव्हा आरएनए मध्ये डीएनए एंटर होणार आहे त्यावेळी काय होणार आहे? एक mRNA फॉर्म होणार आहे दॅट इज द मेसेंजर आरएनए and that has the coded form as on the DNA. म्हणजेच डीएनएच्या एका स्ट्रँड वरती जशी इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे त्याचप्रमाणे कॉम्प्लिमेंटरी टू डीएनए
तोच सिक्वेन्स कुठे तयार होणार आहे, मेसेंजर आरएनए वरती तयार होणार आहे. म्हणजे हा मेसेंजर आरएनए काय करणार आहे, एक डीएनए स्ट्रँडची सगळी इन्फॉर्मेशन कॉपी करून घेणार आणि ऍज इट इज तो एक नवीन स्ट्रँड तयार करणार आहे. नाव हिअर युरॅसिल इन आरएनए इन्स्टेड ऑफ थायमिन इन डीएनए. आता डीएनए मध्ये जो काही थायमिन प्रेझेंट आहे त्याच्या जागेला आरएनए मध्ये काय तयार होणार आहे, एक नवीन जो काय त्याच्या जागेला काय असणार आहे, युरॅसिल प्रेझेंट असणार आहे. नाव एमआरएनए कम्स आउट ऑफ द न्यूक्लियस इन द सायटोप्लाझम. आता एमआरएनए त्याचं काम काय केलं, जेव्हा डीएनए आरएनए मध्ये एंटर होणार आहे त्यावेळेला डीएनएच्या एका स्ट्रँडची इन्फॉर्मेशन त्याने कॉपी केली आणि तो न्यूक्लियस मधून बाहेर आला. मीन्स व्हॉट, द एमआरएनए प्रोड्युसेस ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस साठी जी काही इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे, जी काही कोड्स प्रेझेंट आहेत फॉर द अमिनो ऍसिड्स, तो सगळा कोड त्याने काय केलाय, कॉपी केलाय अँड इट कम्स आउट ऑफ द न्यूक्लियस. नाउ मेसेज कंटेन्स कोड्स फॉर द अमिनो ऍसिड. जो न्यूक्लियस मध्ये कॉपी करून घेणार आहे, ओके, हिअर कोणाचं, जो डीएनएचा एक स्ट्रँड पकडलाय त्यानं, ओके, इट कंटेन्स वन स्ट्रँड ऑफ डीएनए अँड इट गॅदर्स ऑल द इन्फॉर्मेशन फ्रॉम द वन स्ट्रँड. त्या एका स्ट्रँडवरती जेवढी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन हा काय करणार आहे, एमआरएनए कॉपी तयार करणार. नाव युरॅसिल इन याच्यामध्ये काय, युरॅसिल प्रेझेंट आहे, डीएनए मध्ये थायमिन प्रेझेंट. दिस इज द वन चेंज. नाव एमआरएनए कम्स आउट ऑफ द न्यूक्लियस इन द सायटोप्लाझम. जेव्हा हे अमिनो ऍसिड साठी लागणारे जेवढी इन्फॉर्मेशन हा कॉपी करून घेणार आहे, वेन इट फॉर्म्स अ कॉम्प्लिमेंटरी स्टँड फॉर द डीएनए इट कम्स आउट ऑफ द न्यूक्लियस. नाव मेसेज कंटेन्स कोड फॉर द अमिनो ऍसिड. नाव इन दिस हरगोविंद खुराना जो इंडियाचे सायंटिस्ट आहे त्यांनी 20 अमिनो ब्रँच साठी जी काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, नाव दे आर अवॉर्डेड ऍज अ, त्यांना जी नोबेल प्राइज मिळाली इन 1968 मध्ये. ओके, सो कशासाठी, फॉर द research of 20 amino acids. Now, as per the message on mRNA, right now the mRNA formed as per the complementary sequence of one strand of DNA and it comes out of the nucleus. आता हा न्यूक्लियस मधून बाहेर आलाय. As per the message on mRNA, amino acid supplied by the tRNA. Okay, आता इथे काय होणार आहे, जेव्हा mRNA ची एक स्ट्रँड तयार झालेली आहे, ओके, एमआरएनए ची एक स्ट्रँड तयार झालेली आहे ज्याच्यावरती इन्फॉर्मेशन आहे ऍज पर द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द डीएनए. जशी डीएनए मध्ये सिक्वेन्स आहे त्याचप्रमाणे एक एमआरएनए ची स्ट्रँड तयार झालेली आहे अँड इट कम्स आउट ऑफ द न्यूक्लियस. आता इथे काय करायचं आहे, नाव ऍज पर द मेसेज ऑन एमआरएनए, एमआरएनए वरती ज्या फॉर्म मध्ये मेसेज आहे त्याला जी अमिनो ऍसिड सप्लाइड बाय द टीआरएनए. आता ज्याप्रमाणे वन साइड तयार झालेली आहे, देर इज फॉर्मेशन ऑफ वन साइड ऑफ दॅट प्रोटीन. अमिनो ऍसिड साठी जेवढं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर लागणार आहे, जी इन्फॉर्मेशन आहे ती एमआरएनए मध्ये तयार झाली. देर इज अ फॉर्मेशन ऑफ एमआरएनए स्ट्रँड. नाउ अकॉर्डिंग टू दिस सिक्वेन्स जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याला एक कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स तयार करायचे. म्हणजे वन स्ट्रँड तयार झालाय, आपल्याला दुसरं स्ट्रँड पण तयार करायचं. नाउ ऍज पर मेसेज ऑन एमआरएनए अमिनो ऍसिड सप्लाइड बाय द टीआरएनए. आता इथे काय करणार आहे काम, इथं एमआरएनएचं झालं, इट गॅदर द इन्फॉर्मेशन दॅट इज मेसेज, इट इज अ मेसेंजर आरएनए. नाउ टीआरएनए सप्लाइज द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स दॅट इज द अँटीकोड. ओके, जो काय अँटीकोडॉन प्रेझेंट आहे तो कोण सप्लाय करणार आहे, टीआरएनए सप्लाय करणार, दॅट इज अ ट्रान्सफर आरएनए. नाउ अँटीकोडॉन ऍज कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू एमआरएनए. ओके, एमआरएनए कोडॉन, जो काही एमआरएनए मध्ये कोडॉन प्रेझेंट आहे, व्हॉट एव्हर द कोडॉन प्रेझेंट ऑन एमआरएनए त्याला अँटीकोडॉन सप्लाय करणार आहे टीआरएनए. त्याला अँटीकोडॉन कोण सप्लाय करणार, टीआरएनए. आता इथे काय झाली, डीएनए मध्ये जी काय एक स्टँड होती त्याची इन्फॉर्मेशन अमिनो ऍसिडची सगळी कॉपी केली. कुणी कॉपी केली, एमआरएनए केली. एमआरएनए कम आउट ऑफ द न्यूक्लियस. आफ्टर दॅट आता हा जो काही अमिनो ऍसिड साठी इन्फॉर्मेशन घेऊन आलेले इन द फॉर्म ऑफ कोड मध्ये कुणी एमआरएनए न त्याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स जो अँटीकोडॉन आहे ते अँटीकोडॉन सप्लाय करायचं काम करणार आहे टीआरएनए. दॅट वी कॉल इट एज अ ट्रान्सलेशन. त्याला काय म्हणणार आहे, ट्रान्सलेशन. ओके, मीन्स anticodon as a complementary sequence to the mRNA codon produced with the help of tRNA, that we call it as a translation. त्याला काय म्हणणार आपण, ट्रान्सलेशन. नाउ amino acid brought in by tRNA bonded by
पेप्टाइड बॉन्ड्स बाय आरआरएनए. जेव्हा हे जे काही इन्फॉर्मेशन घेऊन आलेलं आहे, अँटीकोडॉन प्रेझेंट दिलेलं आहे, आता ह्याला काय करायचंय, बॉन्ड करायचंय. नाउ व्हॉट एव्हर द सिक्वेन्स ब्रॉट बाय एमआरएनए अँड अँटीकोडॉन सप्लाइड बाय टीआरएनए, नाउ दे आर बॉन्डेड टुगेदर विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स. Okay, now they are bonded together by the peptide bonds. Now, ribosome keeps on moving one end of mRNA to the other end of mRNA. इथं काय करणार आहे, रायबोझोम प्रेझेंट आहे, तो रायबोझोम काय करणार आहे, टीआरएनएच्या mRNAच्या आणि टीआरएनएच्या एका एंड पासून. नाउ mRNA प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट कोडॉन. कशामध्ये येणार आहे, तो ट्रिपलेट कोडॉन मध्ये येणार आहे. ओके, व्हॉट एव्हर द रायबोझोम प्रेझेंट इन आरआरएनए, तो काय करणार आहे, ह्या पेप्टाइड बॉन्डला या दोन्ही सिक्वेन्स मध्ये जे काही कोडॉन आणि अँटीकोडॉन प्रेझेंट आहे त्याला काय करणार आहे, बॉन्ड करून ठेवणार आहे विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स. कोण करणार आहे, आरआरएनए. नाउ जेव्हा हा पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होणार आहे, दॅट टाइम रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग. ओके, कशामध्ये, इन अ फॉर्म ट्रिपलेट कोडॉन. ओके, हा ट्रिपलेट कोडॉन मध्ये रायबोझोम मूव्ह होत होणार आहे. दॅट वी कॉल इट एज अ ट्रान्सलोकेशन. मीन्स रायबोझोम कीप मुव्हिंग वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड. mRNA मध्ये जे काही कोडॉन घेऊन आलेला आहे त्यांना त्याच्या ट्रिपलेट कोडॉन मध्ये इन द फॉर्म ऑफ 3, त्या ट्रिपलेट कोडॉन मध्ये काय होणार आहे, रायबोझोम मूव्ह होत येणार आहे mRNAच्या वन एंड पासून दुसऱ्या एंडकडे. ओके, दॅट वी कॉल इट एज अ ट्रान्सलोकेशन. ओके, मेनी चेन्स कम टुगेदर फॉर्म द कॉम्प्लेक्स प्रोटीन. आता हे काय होणार आहे, एक चेन तयार होणार आहे. ओके, मीन्स वॉट, सुरुवातीला काय झालं, mRNA काय केलं, जो काही डीएनएच्या एका स्ट्रँडवरती सगळे मेसेज प्रेझेंट होते इन द फॉर्म ऑफ कोडेड मेसेज, अॅमिनो ऍसिडच्या इन्फॉर्मेशन साठी, ते सगळी त्याने कॉपी केलं आणि तो mRNA आरएनएच्या न्यूक्लियस मधून बाहेर आला. आता आरएनए मध्ये काय तयार झालं, एक कोडेड फॉर्म मध्ये तयार झालं वन स्ट्रँड. ओके, वन स्ट्रँड तयार झाला. आता ह्याला दुसरा स्ट्रँड पाहिजे. ओके, म्हणजेच व्हॉट एव्हर द कोडेड इन्फॉर्मेशन ब्रॉट बाय द mRNA देर हॅज टू प्रोड्यूस द अँटीकोडॉन. नाउ द अँटीकोडॉन सप्लाइड बाय टीआरएनए. त्याला अँटीकोडॉन कुणी सप्लाय केला, टीआरएनए सप्लाय केला. नाउ दे आर बॉन्डेड टुगेदर विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स बाय द आरएनए. आता आरएनए काय करणार आहे, त्याला पेप्टाइड बॉन्डनी काय करणार आहे, बॉन्ड करून ठेवणार आहे. आता mRNA मध्ये जे काही कोडॉन आलेले आहेत, दे आर इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट कोडॉन. कशामध्ये आलेले आहेत, ते ट्रिपलेट कोडॉन मध्ये आलेले आहेत. आणि हा ट्रिपलेट कोडॉन टीआरएनए बरोबर बॉन्ड करणार आहे. ते काम कोण करणार आहे, दॅट इज आरआरएनए. ओके, आणि जेव्हा हा बॉन्ड फॉर्म होणार आहे त्या टायमाला रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड ऑफ mRNA इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट कोडॉन. कशामध्ये जाणार आहे, तो ट्रिपलेट कोडॉन मध्ये रायबोझोम मूव्ह होत जाणार आहे. आणि त्या प्रत्येक mRNA ला टीआरएनए चे इन्फॉर्मेशन बरोबर पेप्टाइड बॉन्ड सारखा काय करणार आहे, बॉन्ड करून ठेवणार आहे. नाउ इट फॉर्म्स अ चेन ऑफ अमिनो ऍसिड्स. काय होणार आहे, ही एक अमिनो ऍसिडची एक चेन फॉर्म होणार आहे. ओके, दॅट फॉर्म्स अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. जेव्हा अमिनो ऍसिडची ब्रांच एक तयार होईल त्यावेळेला एक कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्म होणार आहे. अँड दॅट प्रोटीन इज सिंथेसाइज अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी. ओके, सो थ्रू दिस आता ह्याच्यामधून काय होणार आहे, द बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आर ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. त्यावेळी काय होणार आहे, ही जी काही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होणार आहे विथ द हेल्प ऑफ जीन्स. कशामधून, या जीन्स मधून. मीन्स विथ द हेल्प ऑफ आरएनए मधून जी काही ट्रान्सफर होणार आहे त्या टायमाला एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होत असतात ऍज इट इज. म्हणजे जे पॅरेंट्स मध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत दे आर ट्रान्सफर्ड ऍज इट इज इन टू द चिल्ड्रन. सम ऑफ द कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड वेन ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. जेव्हा ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होत असणार आहे त्यावेळेला जर का एका कोडॉननं त्याची जागा रिप्लेस केली किंवा बदलली त्यावेळेला मायनर चेंजेस आर हॅपन. ओके, काही मायनर चेंजेस असतील किंवा काही मेजर चेंजेस असतील. दॅट कॉन्सेप्ट वी कॉल इट एज अ म्युटेशन. त्याला काय म्हणणार आहे आपण, म्युटेशन. मीन्स इफ देर इज अ रिप्लेसमेंट
ऑफ एनी कोडॉन, ओके, त्याची अमिनो ऍसिडच्या इन्फॉर्मेशन साठी जी कोडॉन आलेली आहे त्याची जर का रिप्लेसमेंट झाली, एका जर का कोडने त्याची जागा बदलली, तर त्यावेळेला काय होणार आहे, देर इज अ चेंज. काय होणार आहे, तिथं काहीतरी चेंज होणार आहे, दॅट इज ट्रान्सफर टू द ऑफस्प्रिंग्स अँड दॅट कॉन्सेप्ट वी कॉल इट एज अ म्युटेशन. त्याला काय म्हणणार आपण, म्युटेशन. मीन्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस मायनर चेंज. जर का न्यूक्लियोटाइडनं, एखाद्या न्यूक्लियोटाइडनं जो जीन मध्ये प्रेझेंट आहे, जर का त्यांनी त्याची पोझिशन चेंज केली, तर त्यावेळेला जो काही मायनर चेंज येणार आहे किंवा मेजर चेंजेस येणार आहेत, दॅट कॉन्सेप्ट वी कॉल इट एज अ म्युटेशन. त्याला काय म्हणणार आपण, म्युटेशन. आता म्युटेशन मध्ये सम चेंजेस आर मायनर अँड सम आर कन्सिडरेबल. आता हे जे काही म्युटेशन होणार आहे, त्या म्युटेशन मधले चेंजेस जे असणार, काही मायनर असणार आहेत, काही कन्सिडरेबल असणार. मीन्स दॅट टाइम द चाइल्ड हॅव सम डिफरंट कॅरेक्टर्स ऍज कम्पेअर टू द पॅरेंट्स. मग पॅरेंट्स पेक्षा त्या चाइल्ड मध्ये काही ना काहीतरी डिफरंट चेंजेस दिसून येणार आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ आरएनए. डीएनए मधून जी काही प्रोटीन सिंथेसिस होणार आहे, जी आरएनए मधून होणार आहे, दिस इज ऑल अबाउट द सेंट्रल डोग्मा. ओके, सेंट्रल डोग्मा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अँड द म्युटेशन. नाउ लास्ट एंड ऍज काय बघा, ही सिक्वेन्स कशी जाते. सुरुवातीला काय झालं, जी काय डीएनए जीन प्रेझेंट आहे, इन द फॉर्म ऑफ डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे, त्या इन्फॉर्मेशन काय करायचं, आपला प्रोटीन सिंथेसिस करायचा. ही सिंथेसिस कशी होणार आहे, विथ द हेल्प ऑफ आरएनए. मीन्स वॉट एव्हर द प्रोटीन सिंथेसिस इन डीएनए, इट इज डन विथ द यूज ऑफ आरएनए, विथ द हेल्प ऑफ आरएनए, दॅट वी कॉल इट एज अ सेंट्रल डोग्मा. आता नाउ फर्स्ट, वॉट एव्हर द वन स्ट्रँड ऑफ डीएनए इज युज्ड इन द आरएनए and the complementary sequence is produced with the help of mRNA, that we call it as a transcription. इथे काय होणार आहे, जेव्हा डीएनए आरएनए मध्ये एंटर होणार आहे, तेव्हा डीएनएचा एक स्ट्रँड यूज केला जातो आणि डीएनएच्या स्ट्रँड वरती जेवढी काही इन्फॉर्मेशन कोडॉन प्रेझेंट आहे, ती ऍज इट इज कॉपी करून एक नवीन स्ट्रँड एमआरएनए तयार केलाय, त्याला म्हणणार आहे आपण ट्रान्सक्रिप्शन. आता एमआरएनए जी काही स्ट्रँड तयार केलेली आहे, त्याला अँटी कोडॉन सप्लाय करणं हे टीआरएनएचं काम आहे. That we call it as a translation, and whatever the codon and anticodon supplied, they are in the form of triplet codon, and they are bound together with the help of RNA, with the help of peptide bonds. कसे करणार आहे ते, पेप्टाइड बॉन्ड, त्याला बॉन्ड कोण करणार, आरएनए करणार. ओके, नाउ in this case ribosome keeps moving from one end of mRNA to the other end of mRNA. कशामध्ये, ट्रिपलेट कोडॉन मध्ये मूव्ह होणार आहे. ओके, आता इथे काय करणार, आरएनए त्याला बॉन्ड मध्ये, पेप्टाइड बॉन्ड मध्ये बांधून ठेवणार. नाउ इट फॉर्म्स, जेव्हा एक अमिनो ऍसिडची ब्रांच तयार होईल, जेव्हा ही साखळी, मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ दॅट चेन अँड दॅट चेन फॉर्म्स, जेव्हा ही चेन कम्प्लीट होईल, ती ब्रेक होईल अँड दॅट फॉर्म्स द कॉम्प्लेक्स प्रोटीन. ओके, अँड दॅट प्रोटीन कंट्रोल्स द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. सो दिस इज ऑल अबाउट सेंट्रल डोग्मा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड द म्युटेशन. जो काही कोडॉन प्रेझेंट आहे, ओके, कोडॉन कशाची, न्यूक्लियोटाइड, जीन मध्ये जे काही न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहे, कोडॉन प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये जर का एखादं त्याची पोझिशन चेंज केली, तर ऑफस्प्रिंग मध्ये, चिल्ड्रन मध्ये काही मायनर किंवा काही कन्सिडरेबल चेंजेस होतात, त्याला म्हणणार आहे आपण म्युटेशन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट प्रोटीन सिंथेसिस इन हेरिडिटी अँड इव्होल्युशन. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.